बस हे फक्त त्यांना पाठवून देशील, ठीक आहे? कत्री परफेक्ट आहे एकदम. थँक्यू. तू आधीच एवढी गोड आहेस, त्यात हा इतका गोड चहा. बॉस मस्करी करता ना. अगं मस्करी नाही, पण खरंच मला आवडलं ते गोड गोड रेवा, क्यूट क्यूट रेवा. तुम्हाला पण आवडलं ना? ए थँक्यू थँक्यू. हो गोड येते. तू चहा बरोबर काही घेणार? नाही नाही मला काही नको, माझं झालंय सगळं. अगं एवढा मोठा लांबचा प्रवास झालाय, काहीतरी खायला. नाही नाही मी डन आहे. आय एम रेडी फॉर ब्रीफ. नाही नाही, आज तू खूप प्रवास करून आलीयस. तू आज मला फक्त डिटेल्स पाठव, ब्रीफिंग आपण उद्या करूयात. ओके ओके बॉस डन. बरं, तुझं राहायचं काय? मी मुळात यवतमाळची. हाय लवर आयडी. हाव ना वो. मग एवढी भारी आयडी कसं काय बोलतोस तुम्ही? 6 महिने एका केससाठी होते मालेगावला, तेव्हा शिकले. मला काय वाटतं माहितीये, आपण जिथे जाऊ ना तिथली भाषा शिकायला पाहिजे. सगळं काम कसं क्लीन सोपं होऊन जातं, एकदम मख्खा. पण आमच्या विदर्भाची पण एक मजा आहे. कधी या तुम्हाला ऐकवते. हा बरोबर. पण तुम्ही एक घर नशी आहे ना, भलती वन होतोय तुम्ही. त्रास वणवण अजिबातच नाही. मला असं वाटतं आपण असा विचार केला पाहिजे, जिथे जाईल ना तिथे प्रत्येक ठिकाणी माझं एक घर आहे. अगं पण मुंबईत राहायचं काय? मुंबईत सिंगल मुलींना फ्लॅट मिळणं सगळ्यात जास्त अवघड आहे. म्हणजे एक वेळ ना गवतातली सुई सापडेल हा, किंवा आपल्याला इंटरनॅशनल क्रिमिनल सापडेल, पण सिंगल मुलींना फ्लॅट नाही. मग आता हॉटेल बुक केलंय मी. बॉस मी काय म्हणते, म्हणजे त्यांना घर मिळेपर्यंत त्या इथे राहू शकतात का? ऑफकोर्स तू राहू शकतेस ना इथे पण. नाही थँक्यू, कामाच्या जागी काम. येस बॉसचं पण तेच म्हणणं आहे. गुड. पण मी केलंय आता हॉटेल बुक, सो डोंट वरी. नाही पण हॉटेल कशाला? हा आमची घर आहेत ना, तुम्ही आमच्याकडे चला. सो स्वीट ऑफ यू कत्री, पण नको थँक्यू. मी बघते काय होतंय ते. ओके. आणि ऍक्च्युली ना रेवाचा एक उसूल आहे. रेवा कोणाला काही फ्री देत नाही आणि कोणाचं काही घेत पण नाही. तुला काहीही लागलं तरी आम्हाला कळव, आम्ही आहोत. कत्री. जय जय जय. कसला डेकोरम डोंबल्याचा बाहेर आता. हे बघे, माझ्या मेसेजला रिप्लाय करायचा आणि फोन उचलायचा, कळलं ना? नाहीतर ना पुढच्या वेळेस जोरात मारी. माझा पण नेहमी तुझा गेम करीन मी. तू नाही नाही, तेवढी वेळ नाही येऊ देणार तो. कॉल करेल नक्की. हे घे. थँक्यू बॉस. आपण निघूयात हा हो निघूया बॉस. नक्की. हो. जैन बॉस. कुठे चाललात? पेढे द्या पेढे. कसले पेढे? कसले पेढे ना, तुमच्याकडून पार्टी घेतली पाहिजे. पार्टी. हो पण कसली पार्टी? अहो अर्पित मुलगा नाही, मुलगी निघाली. अरे एक काय त्यासाठी 4 पार्टी देईल. आता जमिनीवर या. अहो स्पर्धक नसला तरी गायत मेडल पडायचं बाकी अजून. वाढलंस? हा पाहिलं आम्ही बाईंशी सगळ्यांनी. तसं काही नाही. बॉसने पण पाहिलंय. बघितलं? हो. आलो बॉस. बायको आलो नाही बॉस आलो. अगं हो, पण तिची पूजा चालू आहे. पूजा तर होते पूर्ण. होईल पूजा. आता माणसाचा फोन येतोय. हो होय बोल. बोला काय शिस्ताय? सासूबाई अहो घर खर्चाला पैसे खूप कमी पडतात ना. नाही आणि यांच्या पेन्शनवर तरी किती भागायचंय? माहितीये मग. नाही म्हणजे बोला ना. हो हो हो. नाही म्हणजे आई, आम्हाला असं म्हणायचं होतं की बाहेरची खोली बरेच दिवस झाले रिकामी आहे. ती जर भाड्याने दिली तर आपल्याला 4 पैसे मिळतील ना. का रेखाची मुलगी आणि जावई आहे की, त्यांनी रेखाला सांभाळायला नकार दिला का? काय बोलताय सासूबाई? जावयाकडनं पैसे घेणं शोभतं का आपल्याला? हो ना, म्हणजे आपल्याकडे साधन असताना आपण दुसऱ्यांवर कशाला अवलंबून राहायचं? मी तर म्हणते तारिणीची खोली सुद्धा भाड्याने देऊया. रिकामीच आहे ना ती. तारिणीचा उपयोग झाला नाही पण तिच्या खोलीचा तरी होईल. अजिबात नाही. त्या खोलीकडे बघायचं सुद्धा नाही. तिची खोलीच काय, तिच्या खोलीतल्या सामानाला हात सुद्धा लावायचा नाही.
नाही तारणीचं राहू दे, पण बाहेर केदारची खोली रिकामी आहे, ती दिली तर भाड्यानं चालेल ना? शोधा भाडे करू. चांगल्या कामाला वेळ कशाला घालवायचा? हॅलो, भेज दो. हा, भेज दो. म्हणजे निर्णय आधीच झाला होता. मला विचारायचं सोपस्कार कशाला? नाही म्हणजे ते सांग. आई ते रेखा ओ हो नाही तसं नाही आई, अगं आपली परिस्थिती तुला माहिती आहे ना? पुरे कोण माणूस आहे? काही नीट चौकशी केली आहे का? अहो त्याच्याशी काय करायचंय आपल्याला? चांगले पैसे देतोय ना, मग बस. अजिबात नाही. घरात मुली आहेत, नीट चौकशी केल्याशिवाय खोली द्यायची नाही. ओ सासूबाई, थोडा धीर धरा ना. तो माणूस आता येतच असेल, काय ती त्याची सखोल चौकशी करा. आणि हो, मागच्या वेळेसारखी चौकशी करू नका. आलीस फिरून परत भोपळे चौकातच आलीस. तुला कारणच हवं असतं ना माझ्या केदारला नावं ठेवायला. बॉस हळू, काय करतोयस तू? सॉरी, काय झालंय? कुठे काय झालं? मग तू माझ्याबरोबर बोलत का नाहीयेस? तुला असं वाटतंय का की तू काही चुकीचं केलंयस? मी काय केलं? उचल बोलून घे. अरे वा, मी तुला करतो हा थोड्या वेळात. हा बॉस, झाला पण इतक्यात फोन? अरे बोलायचं ना निवांत जरा तिच्याशी. मी बोलतो तिच्याशी नंतर. मला आत्ता तुझ्याशी बोलायचंय. का? माझ्याशी का बोलायचं? ते म्हणजे अरे वा, आलात का दोघं बाहेरूनच पत्रव्यवहार करून? पत्रव्यवहार? काही खायचंय का तुम्हाला? ते विचारतायत काकू. बाहेरून आलोत ना आपण, तर काही खाणार का? काही हवंय का? चहा, कॉफी? कॉफी चालेल, मी बनवते. तुम्हाला हवी आहे? नाही, कशाला? काकूनी विचारलंय ना, काकू बनवतील. अरे पण बनवतील ना? हा, जमेल काकूने जमेल. कॉफी बरोबर काही खाणार का? नाही हो काकू, मला तर नकोय. आणि केदारचं पोट आधीपासूनच भरलंय आज. हो, आहे मी आतमध्ये. बर. हा, काकू काय करताय तुम्ही? तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहात? तिच्या तिच्या? तुझ्या. रे, तिची आणि तुझी काही वेगळी टीम आहे का? काकू तुम्ही बनवा काहीतरी, खूप सारं चांगलं काहीतरी बनवा आणि घेऊन या. हं? अरे पण तू पत्र दिलंच नाहीस का अजून? अहो नाही हो काकू. काकू मी तिला देतो नंतर, पण तुम्ही माझं सरप्राईज स्पॉइल नका करू, ठीक आहे? तुम्ही या घेऊन. हो. नमस्कार. अरे नमस्कार. ये वेड्स का घर यही है क्या? वेडसरे काय? बेलसरे आडनाव आहे आमचं. त्याला आपलं आडनाव सुद्धा घेता येत नाही. हा भाडेकर तुमचा? सासूबाई जरा शांत राहा ना. आई आहे. हो हो. ओ अच्छा है. अच्छा है. अहो, बहुत अच्छा है. बहुत बड़ा कोणी है. ओय, हे सगळं घर नाही, बाहेर. यही घर है पर बाहर का खोली है. हाँ, बड़ा खोली है. अहो दाखवा ना. घेऊन जायला. हो आइए, बाहर आइए. काय ग, बाहेरच उभा केला होतास?